वीकेंड असूनही आम्हाला इथे एकही ट्रेकर दिसला नाही आणि शेवटी आम्ही जिथे पोहोचलो तिथे पोहोचायचा तर आमचा प्लॅनच नव्हता. लोणावळा कामशेत करत आम्ही बाईकवरून ढाकबैरीच्या पायथ्याशी पोहोचलो. गावात बाईक पार्क केली आणि पहिल्यांदाच समोर पाहिलं तर एका प्रचंड दरीच्या पलीकडे उभा होता ढाकबैरीचा तो विशाल आयकृती डोंगर. गावकऱ्यांनी सांगितलं इथून वर जायला साधारण 2 तास लागतील आणि आम्ही ट्रेक सुरू केला. सुरुवातीला दाट जंगल, मग मातीची पायवाट आणि वाट चुकू नये म्हणून प्रत्येक ठिकाणी दगडांवर रंगवलेले बाण. खरंच ते बाण नसते तर योग्य वाट शोधणं खूपच कठीण झालं असतं. संपूर्ण ट्रेकमध्ये एक विचित्र शांतता होती. वीकेंड असूनही एकही ट्रेकर नाही. अर्ध्या वाटेवर पोहोचलो आणि पहिल्यांदा दूरवर बहिरीच्या गुहा दिसल्या. उभ्या कातळात कोरलेल्या त्या गुहा पाहून खरंच आश्चर्य वाटलं. इतक्या अवघड ठिकाणी त्या कशा बांधल्या असतील हा एकच प्रश्न डोक्यात होता. पुढे चढ, मग उतार, पुन्हा चढ आणि इथेच आमच्याकडून एक छोटी चूक झाली. गुहांकडे जाण्याऐवजी आम्ही थेट गडाच्या माथ्यावर पोहोचलो. पण त्याचंही काही वाईट वाटलं नाही, कारण वरून दिसणारं दृश्य शब्दात सांगता येणार नाही. ड्यूक्स नोज, राजमाची, कोरीगड, इर्शाळगड सगळे किल्ले एका नजरेत दिसत होते. तोचपर्यंत संध्याकाळ व्हायला लागली होती. यामुळे यावेळी बहिरीच्या गुहांपर्यंत जाण्याचा विचार आम्ही सोडला. पण एक गोष्ट नक्की, ढाकबैरी हा फक्त एक ट्रेक नाही तर सह्याद्रीचा एक भन्नाट अनुभव आहे आणि त्या गुहांसाठी आम्ही पुन्हा नक्की येणार. तुम्ही ढाकबैरीला गेला आहात का? कमेंट मध्ये नक्की सांगा.